स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा अर्थ पुढील प्रमाणे. प्रथमतः आपल्या मनाला निशंक करा, निर्भय करा. का करा? कारण स्वामींचं प्रचंड बळ आपल्या पाठीशी आहे म्हणून. स्वामी सर्व तर्कांच्या पलीकडचे आहेत. ते अवधूत आहेत, ते विरक्त आहेत, ते स्मरणग्रामी आहेत, म्हणजेच स्मरण करता क्षणी धावून येणारे आहेत. स्वामी काहीही अशक्य ते शक्य करू शकतात. जिथं स्वामी चरण आहे, म्हणजे जिथं स्वामींची सेवा होते, तिथं कसलीच कमतरता राहत नाही. स्वामी स्वतः आपल्या भक्तांचं नशीब घडवतात. स्वामींच्या आज्ञेविना काळही स्वामी भक्तांना स्पर्शू शकत नाही. परलोकातही म्हणजे स्वर्ग, नरक, पाताळातही स्वामी भक्तांचं कोणीच वाईट करू शकत नाही. तुझं सारं भय पळून जाऊ देत. तुझ्यातच स्वामींची शक्ती वसते याची तुला जाणीव होऊ देत. जन्म मृत्यू हा तर स्वामींचा खेळ आहे आणि अशा दिव्य पुरुषाचं तू मूल आहेस. खऱ्या श्रद्धेशिवाय जोपर्यंत तू जागा होत नाहीस, तोपर्यंत तू स्वामींचा खरा भक्त होऊ शकत नाहीस. तूच आठवून बघ, स्वामींनी कितीदा तरी तुझी साथ दिले. तू डगमगूही नकोस, कारण स्वामी तुला हात देतील, म्हणजेच आधार देतील. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ हे जणू पंचामृत आहेत आणि ते प्राशन करून म्हणजेच त्यांच्या मार्फतच आपण स्वामींपर्यंत पोहोचू शकतो. शेवटी एक लक्षात असू दे, स्वामींनी तुमचा हात धरल्यावर ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.